वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 पदांसाठी नव्याने भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव कनिष्ठ अभियंता. वेतन 38,600 ते 1,22,800 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचे नोटिफिकेशन कव्हर करू. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क पदासाठीची रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून पुणे महानगरपालिकेच्या दिलेल्या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट या टॅबमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 16/1/2024 ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 5/2/2024 आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी, उपलब्ध पदे आणि पदसंख्या इथे दिलेली आहे. एकूण पदे 113 आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील दिलेलं आहे. खेळाडूंसाठी 5 जागा अवेलेबल आहेत. त्यामुळे खेळाडू उमेदवारांकडे जर ही शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांनी देखील अप्लाय करायचं आहे. वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. संवर्गाचे नाव अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर्ससाठी या जागा निघालेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला आहे किंवा BE BTech डिग्री त्यांच्याकडे आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. वेतन श्रेणी 38,600 ते 1,22,800 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. तसेच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी किंवा पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा किंवा BE किंवा BTechची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. अनुभव मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे, तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे दिलेली आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि परीक्षेचे ठिकाण, दिनांक आणि वेळ SMS द्वारे आणि ईमेलद्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरिता पाचारण करण्यात येईल. याबाबतची यादी व वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ईमेलवर किंवा मोबाईलवर मेसेजद्वारे कळविण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव, जाती प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, वयाबाबतचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी बाबतची सर्व कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी 2 स्वसाक्षांकित प्रतीसह उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास किंवा तपासणीकरिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल. त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांची एक फाईल तयार करायची आहे. त्यामध्ये सर्व कागदपत्र आपले व्यवस्थित लावायचे आहेत. एक फाईल ही ओरिजिनल डॉक्युमेंट्सची असेल आणि 2 फाईली या झेरॉक्स कॉपीजच्या असतील आणि या झेरॉक्स कॉपीजवरती तुम्ही स्वतःची सही करणे आवश्यक आहे. कागदपत्रे तपासणीनंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. प्रमाणपत्र तपासणीकरिता येते वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. एक ओळखपत्र तुम्ही घेऊन जायचं आहे. त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील सोबत ठेवायची आहे आणि त्यावरती सही करायची आहे. पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्याने रजिस्टर केलेल्या ईमेल व मोबाईल क्रमांकावर SMS किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच अर्जदाराने नमूद केलेला ईमेल व मोबाईल क्रमांक कार्यरत असल्याची खात्री करायची आहे.
नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते. पुणे महानगरपालिकेद्वारे एकदा लिंक होस्ट केल्यानंतर उमेदवारांना ईमेल, SMS द्वारे त्याबद्दल सूचित केले जाईल. उमेदवार थेट लिंकवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्राबाबत कोणताही वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय अन्य कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी आणि नंतरच आपला अर्ज भरावा. उमेदवारांना अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास दिलेल्या लिंकवर किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधायचा आहे. हा हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. वयाच्या पुराव्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, SSC परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येईल. गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी. तुमच्या मार्कलिस्टमध्ये जर ग्रेडिंग सिस्टीम असेल तर त्याविषयीची श्रेणीची यादी तुम्ही सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे प्रोफाईल निर्मिती किंवा प्रोफाईल अद्ययावत करणे. तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते अपडेट करायचं आहे. त्यानंतर अर्ज सादरीकरण, अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर परीक्षा फी भरायची आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट तसेच फी भरल्याची जी पावती असते त्याची प्रिंटआउट ही देखील सोबत नेणे आवश्यक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही प्रिंटआउट तुम्ही फाईलला व्यवस्थित लावून ठेवायच्या आहेत. उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवायोजन कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच प्रकल्पग्रस्त, अंशकालीन आदी समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. परीक्षा प्रश्नपत्रिकेची संख्या 1 असेल. पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर. परीक्षेसाठी विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे असतील. अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर परीक्षेचा दर्जा हा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या प्रश्नांसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, म्हणजे 12वीच्या दर्जाच्या समान राहील. आणि अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न हे पदवी किंवा पदविका परीक्षेच्या दर्जा समान राहतील, म्हणजे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन या लेव्हलचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी असेल. प्रश्नसंख्या एकूण 100 आहे. गुण 200 दिले जातील. 2 तासाचा अवधी असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. कागदपत्र पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची यादी दिलेली आहे. ही उमेदवारांनी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. उपरोक्त पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी MSCIT परीक्षा प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी उमेदवारांची माननीय वैद्यकीय अधीक्षक, कोटणीस दवाखाना, महानगरपालिका रुग्णालय यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर नियुक्ती दिली जाईल. उमेदवारास मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती व सूचना पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कृपया दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी पाहावी. निवड झाल्यास उमेदवारास 100 रुपयांच्या मुद्रांक पत्रावर नोटरी समोर आवेदनपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या अचूकतेबाबत आणि सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र नियुक्तीपूर्वी सादर करावे लागेल.
उपरोक्त पदावरील अधिकाऱ्यास जी कर्तव्ये पार पाडण्याचे त्यांना निर्देश देण्यात येतील, ती कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याचे महानगरपालिकेकडून फर्मावण्यात येईल, अशी अन्य कर्तव्ये पार पाडावी लागतील. माननीय महानगरपालिका आयुक्त व खातेप्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करून कार्य करावे लागेल. यापूर्वी सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराने या जाहिरातीस अनुसरून पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेची वेळ, दिनांक, ठिकाण, परीक्षेचे प्रवेशपत्र याबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर व SMS द्वारे कळविण्यात येईल. या पेजवरती येऊन उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाच्या डेट्स इथे दिलेल्या आहेत. 16/1/2024 ला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. 5/2/2024 ही शेवटची तारीख आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. अनुभव मागितलेला नाही, फ्रेशर्ससाठी जॉब्स आहेत. 10वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांचा झाला आहे त्यांनी अप्लाय करायचं आहे, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल तरीही तुम्ही अर्ज करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक यू व्हेरी मच.